तर पुण्यातली ही दृश्य आपण बघितलेली आहे। त्यानंतर मुंबईमधली दृश्य विधिमंडळ परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना आपल्याला फडणवीस दिसून येत आहेत आणि त्यावेळेला घोषणाबाजी सुद्धा भाजपच्या नेत्यांकडून केली जाते। फडणवीस आता पुढचे मुख्यमंत्री होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आनंद जल्लोष साजरा होत असतानाच दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी ते इथं आलेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी विधिमंडळ परिसरामध्ये बैठक झालेली होती, सेंट्रल हॉलमध्ये बैठक झाली होती। त्याच्यामध्ये एकमुखानं निर्णय घेण्यात आला होता फडणवीस हे गटनेते असतील याविषयीचा आणि त्यानंतर पत्रकार परिषद झाली आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी फडणवीस हे आलेले आहेत। त्यांनी पुष्पहार अर्पण केला आहे। त्याचबरोबर भाजपचे इतरही नेते आपल्याला त्यांच्या समवेत दिसून येत आहेत। यानंतर थोड्याच वेळामध्ये ते रवाना होतील राजभवनाकडे। या ठिकाणी सत्ता स्थापनेचा दावा 3:30 वाजता केला जाणार आहे आणि त्यांच्या समवेत जे त्यांचे मित्र पक्ष आहेत, शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी, यापैकी अजित पवार हे त्यांच्या सोबत असणार की नाही हा सवाल आहे, कारण अजित पवार दिल्लीला होते अशी माहिती होती। तर दुसरीकडे शिंदेची तब्येत बरोबर नाही अशी ही माहिती समोर येत होती। त्याच्यामुळे आता या दोन्ही पक्षांचे कोणते नेते हे फडणवीसांसमवेत जाणार राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी, असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान ही दृश्य आहेत विधिमंडळ परिसरातली। इथं मोठा गराडा आपल्याला बघायला मिळतोय, पत्रकार असतील किंवा कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा गराडा आहे फडणवीसांच्या आजूबाजूला, कारण फडणवीस हे राज्यातील अतिशय महत्त्वाच्या पदावर, मुख्यमंत्री पदावर पुन्हा एकदा विराजमान होणार आहेत। त्यांच्या मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन या हे जे वक्तव्य होतं ते खूप गाजलेलं होतं 2019ला आणि त्याच्यानंतर 2019ला त्यांचे बहुमत जवळ आलं तर होतं, महायुतीला बहुमतही होता, मात्र त्यावेळेला सरकार स्थापन होऊ शकलं नाही। पण 2-3 दिवसासाठी का होईना ते मुख्यमंत्री झालेले होते आणि त्यानंतर मवियाचं सरकार आलं आणि आता ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होत आहेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल, आता गटनेतेपदी निवड झालेली आहे, पुढची आजची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे? निश्चितच आता गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस त्यांच्या सागर निवासस्थानी परतणार आहेत। सागर निवासस्थानी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ते वर्षा या ठिकाणी दाखल होतील आणि एकनाथ शिंदेसोबतच देवेंद्र फडणवीस आहेत हे राजभवनच्या दिशेने रवाना होतील आणि राजभवनच्या या ठिकाणी राज्यपालांना दुपारी 3 वाजता ते सत्ता स्थापनेसंदर्भातील बहुमताचं पत्र देतील आणि एकंदरीत दावा केला जाईल सत्ता स्थापनेसाठी आणि राज्यपाल एकंदरीत बहुमताचा आकडा पाहून त्यांना उद्या शपथविधीसाठी सायंकाळी 5:30 वाजता निमंत्रित करतील। त्यामुळे आता औपचारिकता बाकी राहिलेले शपथविधीसाठी जी प्रक्रिया पार पडेल त्यासाठी तुर्तास गटनेते आणि मुख्यमंत्री या दोन्ही पदांवरती आता देवेंद्र फडणवीस विराजमान असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। निश्चितच चेतन, फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असं बरेचशा दिवसांपासून चर्चा होती आणि आता त्याविषयीची अधिकृत घोषणा झालेली आहे। त्याच्यामुळे भाजपमध्ये जल्लोषाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। मात्र एक प्रश्न उपस्थित होतोय, शिंदेची तब्येत बरी नव्हती, काल त्यांना हॉस्पिटलाइज सुद्धा केलं जात होतं। अशामध्ये आता शिंदे फडणवीसांसोबत जाणार असल्याचं कळतंय का या सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी? आणि सध्या जी दृश्य आपल्याकडे येतात ती म्हणजे फडणवीस रवाना होत आहेत, किती वेळ साधारणतः त्यांना लागू शकतो? निश्चितच आता विधिमंडळातून देवेंद्र फडणवीस आहेत ते थेट सागर निवासस्थानाकडे रवाना झालेले आहेत आणि तिथून थोड्याच वेळामध्ये पुन्हा ते वर्षा या निवासस्थानी जाणार आहेत। वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा ते राजभवनकडे जातील। त्यामुळे अवघ्या पुढच्या 1 ते 1.5 तासामध्ये राजभवन या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही सध्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत ते आपल्याला भेट घेताना पाहायला मिळतील, शिष्टमंडळ भेट घेताना पाहायला मिळेल। निश्चितच चेतन, याचाच अर्थ काही वेळामध्ये सागर बंगल्यावर ते पोहोचतील आणि तिथे तुम्ही म्हणताय की एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार येणार आहेत। चेतन, तिथे नेमके कोणकोणते नेते उपस्थित असतील आणि कशा पद्धतीने? आता असंही म्हटलं जात होतं की निरीक्षक या नेत्यांना सांगतील, त्यांनी गटनेतेपदी फडणवीसांची नियुक्ती केलेली आहे याविषयीची माहिती ते देणार असल्याचंही कळत होतं। निश्चितच आता तुर्तास तरी देवेंद्र फडणवीस हे निरीक्षकांसोबतच या ठिकाणाहून निघत आहेत आणि फडणवीस हे आता सागर या निवासस्थानी जातील। तिथून वर्षा निवासस्थानी गेल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच ते राजभवनला जाणार आहेत। अजित पवार थेट राजभवन या ठिकाणी पोहोचणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तीनही नेते आपल्याला राजभवन या ठिकाणी पाहायला मिळतील आणि एकंदरीत सत्ता स्थापनेचा दावा आहे तो केला जाईल। त्यामुळे तरी तीनही प्रमुख नेते उपस्थित असतील, कुणीही अनुपस्थित राहणार नाही अशी प्राथमिक माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।